नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे आणि दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ नेहमीच्या पद्धतीने सिंहगडाच्या समोर पायथ्याशी सिंहगड क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये मांडी घालून बसून हा व्हिडिओ करतो आहे. खरं आज मला ना झाडाला ट्रायपॉड बांधून हा व्हिडिओ करायचा होता. खूप प्रयत्न केले पण माझा जो ट्रायपॉड आहे त्याच्यामध्ये ते काही होईना आणि मग म्हटलं की चला चला मग आता मांडी घालून हा व्हिडिओ करूया नेहमीप्रमाणे माझ्या आवडत्या पद्धतीप्रमाणे है ना. तर त्यामुळे मांडी घालून हा व्हिडिओ करतोय. ऍक्च्युली तो झाडाला बांधून करण्याच्या मागे कारण असं होतं ना की प्रॅक्टिस, कारण आता पावसाळा सुरू झालाय त्यावेळेला असं मैदान आणि इथे पाऊस नाही अशी सिच्युएशन मिळणं मुश्किल आहे. तर त्यावेळेला कुठेतरी अडोशाला झाडाला वगैरे मोबाईल बांधून असा व्हिडिओ करणं आवश्यक आहे. तर त्याची पावसाळ्याची तयारी म्हणून प्रॅक्टिस म्हणून आज तसा व्हिडिओ करावा असं माझ्या मनात होतं. अरे मी लाईव्ह पण तसं केलं. लाईव्ह सुद्धा आज मी युट्यूब लाईव्ह सिंहगडावरनं हातात छोट्या ट्रायपॉड हातात धरून त्याला कॅमेरा लावून असा उभ्या उभ्या मी तो युट्यूब लाईव्ह केला. खूप लिमिटेशन्स होत्या पण मुद्दा असा आहे की पाऊस पडत असताना पाऊस येतोय आणि त्यामुळे युट्यूब व्हिडिओ करायला जमलं नाही. असं नाही व्हायला पाहिजे. आपली आयडिया काय की असं व्हायला नाही पाहिजे. तर म्हणून पावसाळ्याची तयारी म्हणून ही दोन पद्धतीने प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापैकी युट्यूब लाईव्हचा प्रयत्न यशस्वी झाला असं वाटतंय. अरे युट्यूब लाईव्ह करताना मी हा एक्सटर्नल माईक पण वापरला नव्हता. इंटरनल माईकवरच केलं. कारण काय की डोल्बी ऑन वर करत होतो. तर डोल्बी ऑन तो ऑडिओ नीट प्रोसेस करेल ह्याचीही परीक्षा होईल, ह्याचा हाही एक्सपेरिमेंट होईल, हाही प्रयोग होईल. तर असं तो केलेला आहे. मी अजून बघितलेलं आहे. आता नंतर घरी जाऊन बघेन. तर इथेही तसंच करावं पण एक्सटर्नल माईक नाही, इंटरनल माईकवर नाही एक्सटर्नल माईकवर करायचं असं मी ठरवलं होतं पण ते जमलं नाही. शेवटी आता बसून करत होतो. तेही ऍडजस्ट करण्यामध्ये वेळ गेला. खूप जमलं नाही. शेवटी त्या दोन मुलांनी मला मदत केली आणि त्यांनी जी सेटिंग केलेली आहे त्यांनी तिकडे कॅमेऱ्यात बघितलं आणि कॅमेऱ्यात मध्ये जी फ्रेम दिसते आहे त्याचा त्यांनी फोटो काढला आणि तो मला दाखवला की बघ हे मी असं असं केलेलं आहे. असं त्यांनी फारच चांगले प्रयत्न केले. त्यांनीही बरेच सिनेमॅटिक व्हिडिओ केलेले आहेत असं त्यांनी मला सांगितलं. तर त्यामुळे हे चांगलं असेल असं गृहीत धरून मी हा व्हिडिओ करतोय. तर हे झाली इंट्रोडक्शन. आता आजचा मुद्दा काय आहे, आजचं वैशिष्ट्य काय आहे. आजचं वैशिष्ट्य काय माहितीये का, आज सिंहगडवर प्रचंड गर्दी होती. म्हणजे माझ्या हिशोबाने प्रचंड गर्दी बरं का. म्हणजे चढताना अशी सगळीकडे माणसं दिसत होती वाटेवर. चढण्याच्या वाटेवर माणसं दिसत होती. शॉर्टकटनी गेलो तेव्हाही दिसत होती, नंतर नेहमीच्या वाटेने गेलो तेव्हाही वाटेवर नेहमी माणसं होती आणि सगळे तरुण लोक होते. तर ते सगळे तरुण लोक बघून आणि भेटून आणि त्यांच्याशी गप्पा मारून आणि त्यांच्या बरोबर मी काही त्यांचे फोटो काढले, त्यांनी माझे काही फोटो काढले. तर असं सगळं जे झालं ना आणि ज्या काय छोट्या छोट्या गप्पा झाल्या आपल्या स्मॉल टॉक, तर ते मी फार एन्जॉय केलं बरं का. आणि ऑफकोर्स किल्ल्यावर पण गर्दी होती. अरे बाप रे, कलावंचनीच्या बुरुजावर तर केवढी गर्दी होती. बाप रे. तर सगळी ती मी गर्दी एन्जॉय केली. आणि आता मी उतरत असताना माझ्या असं लक्षात आलं की आजच नाही काल सुद्धा मी माणसांचा सहवास इतका एन्जॉय केला. काल एकाच दिवशी बरं का, एकाच दिवशी सकाळी मला एका लग्नाला जायचं होतं आणि संध्याकाळी एका रिसेप्शनला जायचं होतं. आणि ते दोन्ही लग्न आणि रिसेप्शन हे नात्यामधलं होतं है ना. तर त्यामुळे सगळे नातेवाईक भेटले. अर्थात बायकोचे नातेवाईक, ते सगळे बायकोच्या नातेवाईकांचं लग्न आणि रिसेप्शन होतं. तर त्यामुळे बायकोचे सगळे नातेवाईक भेटले आणि दोन्ही ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की किती छान छान माणसं आहेत. तर आज उतरत असताना माझ्या लक्षात आलं की आज सिंहगडावर आपण माणसांचा सहवास एन्जॉय केला. तसंच काल सुद्धा आपण माणसांचा सहवास एन्जॉय केलेला होता. तर कित्येक दिवसांनी
मोकळी मोकळी फिरणारी वागणारी माणसं मला बघायला मिळाली. म्हणजे मी काय म्हणतोय ते जरा एक्सप्लेन करतो. पुण्यामध्ये रस्त्याने जाताना, बसमधनं जाताना माणसं मला दिसतात. पण आता बसमधली माणसं कशी, ती बसमध्ये बांधलेली असतात ना, सगळे आपापल्या सीटवर बसलेली असतात, काही लोक उभे असतात. रस्त्याने जाणारी जी माणसं असतात ती त्यांच्या वाहनावर असतात, 2 व्हीलर 4 व्हीलरवर वगैरे किंवा. तर ती माणसं दिसतात, पण ती अशी कशाला तरी बांधलेली असतात. अशी मोकळेपणाने फिरणारी माणसं फार दिवसांनी मी बघितली. आणि अशी मोकळेपणाने फिरणारी माणसं, कशालाही न बांधलेली माणसं, ऑफकोर्स त्या एका हॉलमध्ये होती, रिसेप्शनच्या हॉलमध्ये होती, लग्नाच्या हॉलमध्ये होती. पण त्या हॉलमध्ये अशी मोकळेपणाने फिरणारी माणसं, न बांधलेली, कशालाही न बांधलेली, अशी माणसं बघून मला खूप आनंद झाला. त्या माणसांमध्ये मेजॉरिटी, अर्थातच रिसेप्शन असू दे तर लग्न असू दे, मेजॉरिटी सिनियर सिटीजन्स होते. त्याच्यानंतर काही, म्हणजे समजा 60% सिनियर सिटीजन्स होते, 30% मिडल एजेड होते, है ना. आणि आणि लहान मुलं तर इतकी कमी होती, पण होती होती निदान ती. तर म्हणजे लहान मुलं आणि तरुण, बरं का. बाळं जर म्हणालात ना, तर बाळं त्याच्यामध्ये 5%च होती, बाकी 15% जे होती ना, ते सगळे तरुण होते. तर ही अशी सगळी माणसं मला बघून खूप आनंद झाला. विशेषतः सिनियर सिटीजन्स लग्न समारंभात किंवा रिसेप्शनला जेव्हा नटून येतात, तर त्यावेळेला सिनियर सिटीजन्स सुद्धा किती सुंदर दिसतात, हे काल मला जाणवलं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट जाणवली की रिसेप्शनला असू दे किंवा लग्नाला असू दे, सिनियर सिटीजन्स एकमेकांचे फोटो काढत होते आणि अतिशय अतिशय सराईतपणाने फोटो काढत होते, असं माझं मत आहे. तर नेहमी मला सिनियर सिटीजन्स दिसतात ते सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी कुठे आजूबाजूला कट्ट्यावर बसलेले, तर ते जरा असे थोडे मला उदास किंवा बधीर वाटतात ते. पण इथे लग्न समारंभाला आलेले सगळे असे खूप ऍक्टिव्ह आणि आनंदी होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना फोटो काढण्याची हौस होती आणि सगळे फार सराईतपणाने फोटो काढत होते. तर सिनियर सिटीजन्सचे तसे विशेष कधी कोणी फोटो काढत नाही, बरं का. सिनियर सिटीजन्सचे मीच फोटो काढतो. आता तर मला असं वाटतंय ना की सिनियर सिटीजन्सचे फोटो काढण्यामध्ये आपण स्पेशलायझेशन करावं. तर सांगायचा मुद्दा काय की माणसं दिसली आणि माझ्या बरोबरीची, माझ्या टाईपची, म्हणजे सिनियर सिटीजन्स अशी सुद्धा खूप माणसं दिसली. ती सगळी अतिशय आनंदात दिसली, नटलेली दिसली, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली की अगदी सिनियर सिटीजन्स म्हणजे 60-70तल्या बायका सुद्धा नटल्या आणि दागिन्यांनी मढल्या की काय छान दिसतात, हे मला फार दिवसांनी लक्षात आलं. तर माणसं माणसं मी काल आणि आज या 2 दिवसामध्ये माणसांना बघणं, माणसांचा सहवास हा मी अतिशय एन्जॉय केला. त्यामुळे हे माझ्या येताना लक्षात आलं, बरं का. कारण येताना त्या मनाने जरा थोडा मोकळीक होती, म्हणजे जरा थोडा एकांत होता निदान मध्ये मध्ये काही वेळेला. आणि तुम्हाला माहिती आहे ना की उतरताना माझी अशी तंद्री लागते. तर बरं, तुम्हालाही माहिती आहे ना की मी माझ्या सोसायटीमध्ये राहतो. माझी सोसायटी ग्राउंड+3 फ्लोअरची आहे. त्याच्यामध्ये 25 एक फ्लॅट आहेत. पण त्या 25 फ्लॅटमध्ये पैकी फक्त 3 फ्लॅटमध्येच आम्ही 3 जण राहतो. बाकी फ्लॅटमध्ये कुणीही राहत नाही, सर्व रिकामे आहेत. तर त्यामुळे माझ्या घरामध्ये, माझ्या बिल्डिंगमध्ये, माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा मला माणसं दिसत नाहीत. आणि अरे, आमच्या रस्त्यावर सुद्धा आजकाल फार कमी माणसं आहेत. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जर 4 गिऱ्हाईकं दिसली तर लोकांना अरे काय गर्दी आहे दुकानात, असं वाटतं ते. तर सांगायचा मतलब काय आहे की मला असं जाणवलं की माणसाच्या सहवासाला आपण फार काळ मुकलेलो होतो. आणि आज सिंहगडावर आणि काल त्या लग्न आणि रिसेप्शनच्या समारंभामध्ये आपण खूप माणसांचा खूप सहवास अनुभवला. तर त्यामुळे मला खूप बरं वाटलेलं आहे.
तर माणसं मला इतकी आवडतात, माणसांचा सहवास मला इतका आवडतो, हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं. नाहीतर माझी अशी कल्पना होती की मी ऍक्च्युली एकांतातच जास्त रमतो, मला एकांत जास्त सुखाचा वाटतो, अशी माझी समजूत होती. म्हणजे मी काही माणूस घाणा आहे, माणसं मला आवडत नाही किंवा कोणाची कंपनी मला आवडत नाही असं नाहीये ते. पण कम पण एक एकांत मला जास्त आवडतो माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा, असा गेल्या काही दिवसात माझा एक समज झालेला होता. आज माझ्या असं लक्षात आलं की मला माणसं खूप आवडतात, माणसांच्यात राहायला खूप आवडतं, तितकंच मला एकांत सुद्धा आवडतो, असं माझ्या लक्षात आलं. तर आज आजच्या या सिंहगडाचं हे फार मोठं काय साक्षात्कार आहे. मला झालेला आजचा हा मोठा साक्षात्कार आहे, है ना. तर ह्याची नोंद होणं आवश्यक आहे. तर आता हे जे आज चढताना उतरताना मला जे लोक भेटले, गडावर जे लोक भेटले, तर आणि कालच्या लग्न आणि रिसेप्शनच्या समारंभात जे लोक भेटले आणि त्या सगळ्यांचे जे मी फोटो काढले, हा, माणसांचे फोटो काढायला मला खूप आवडतं बरं का. इतकं आवडतं की कित्येक लोकांना माझे फोटो काढणं इरिटेटिंग होतं. अरे बास की आता किती काढतो असं वाटतात ते. पण तो फोटोच काढायला नाही, त्यांचा सहवास सुद्धा मला खूप आवडतो, हे आज माझ्या लक्षात आलं. तर ह्याच्या नंतर आता मग सिंहगड चढताना उतरताना आणि गडावर मी जो माणसांचा सहवास एन्जॉय केला तो बघा. चला निरोप घेतो. ओके, आता इथे कोणीच नाहीये, इथे मी एकटा आहे. चला. हा 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 हा. येतो मग आता. अर्थात तुम्हाला एकदा सिंहगड दाखवतो. गडाच्या वर आत्ता जरा थोडे काळे काळे नव्हे, काळपट ढग दिसत आहेत, नाहीतर दिवसभर स्वच्छ पांढरे ढग होते. तुम्हाला माहितीये का, मी आज छत्री घेऊन आलेलो होतो. म्हणजे मला असं सांगायला लाज वाटते, पण मी आज छत्री घेऊन आलेलो होतो. मला पाऊस पडेल निदान दुपारच्या नंतर तरी एक दोन सरी पडतील याची पूर्ण खात्री होती. आणि सकाळपासूनच मी प्रत्येकाला विचारत होतो, काय आज पाऊस येईल का. पुढच्या शुक्रवारी नक्की असेल पाऊस, है ना. पुढच्या शुक्रवारी असेल, हो ना. हो गे नाही हो. चला येतो. तुमचा व्हिडिओ काढतो बरं का. इकडनं पायऱ्या आहेत ना, हे काय.
वा ए इकडनं पायऱ्या आता तुझा खेकडा व्हायचा. हा ना कमाल. बाय या 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 या. नाही नाही व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ. तुमच्या मागे सिंहगड दिसतोय आणि ढगामध्ये दिसतोय हा असला ढगाच दिसतोय तो है ना. सुरेख सुरेख. चप्पल नाही बाबा. अरे मला आवडतं अनवाणी. अरे वा सवय व्हिडिओ काढला तर चालेल ना. कडक काय म्हणताय. फोटो काढतोय तुमचा. नमस्कार. नमस्कार. अरे काय किती चांगलं काम करताय राव तुम्ही. पोतं देऊ का? पोतं आता उद्या थोडी घेऊन जातील ऑलरेडी. या सरबत घ्या सर. ईशान मगाशी सकाळी साईडला तुमचा फोटो आहे बघा. काय आजची पिढी आणि तुम्ही हा आजची पिढी आणि तुम्ही बघू असं पण फोटो लावायला पाहिजे. ते बघा चप्पल घालून आम्ही तो शूज मध्ये झाला आमचा. हे पण हे सगळं यूट्यूब आणि व्हिडिओ हे आमच्या काळातच जन्माला आलेलं आहे. तुमच्या नाही आमच्या काळात. तुमचं युट्यूब चॅनल आहे का? हो 2006 साली यूट्यूब सुरू झालंय. तुमचं चॅनल आहे का? हो सांगा बरं नाव. 2006 पासून. नाव सांगा. तुम्हाला असं वाटतंय की सगळं तुमचंच आहे म्हणून. काकांना फॉलो करायला पाहिजे. रवी करंदीकर. रविकर रवी रविकरण करंदीकर. करण जोहर मधला करण दी कर. फॉलो करा तर काकाच्या. हे या सगळ्या गोष्टी खूप जुन्या आहेत बरं का. म्हणजे या तुमच्या काळात काहीच नवीन शोध लागला नाही. फेसबुक पण त्यावेळेचं आहे, ट्विटर पण त्यावेळेचं आहे, यूट्यूब पण त्यावेळेचं आहे. सगळं 2003, 4, 5, 6 या काळातलं आहे. हे मस्त छान सगळे व्हिडिओ दिसतात बघा. कुठे कुठे फिरायला गेलात. हा बघितलं ओपन केलं का. अरे वा. जागा दिसून राहिली. माझा इंटरनेटच नाही चालत आहे. हा 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 इथे खरं नाही चालत. मी आता माझा उद्देश काका बिना चपलीचं का आलाय.
ताक प्यायचे ताक टाक हा ओके बस इथे खाली आता हे नाही नको हा काय ते आलं ना कॉल करायचं एक नाही पुढे दरवाजात आत गेल्यावर येईल इथे नाही येणार पुढे आमचा भाऊ गायब झाला हो. पुढे गेला असेल ना हो का हो का अरे वा, तुमचं काय ना काकांसोबत मज्जा करायला लागलो आम्ही आज. या वयामध्ये आता छंद रडणे म्हणजे हो काढतो ना एक मिनिट इतके छान दिसताय सगळे अरे वा अरे ही एकटीच राहिली जमिनीत दोघे जायला जायला हळू थोडं आणि वरी जाऊ थोडं आणि अरे माझी सॅक अडकली एक मिनिट हा थोडं आणि गेला आता काय नाही, अजून ए शंभू तू ये इकडे तू का त्यांना स्टॉप करायचं आधीच एक फोटो काढ तुमच्यापैकी एक जायचं असतं वर आधी वरती जा ना असं मला पायावर जोर देऊन इथे बसायला पाहिजे नाही है ना अरे बघा त्यांना थोडं सपोर्ट कर मी पण करतो हा तू सॅक खाली ठेवून दे प्रांजल सॅक खाली ठेवून दे त्यांची पण सॅक घे सॅक काढ मी आहे तो हा घे एक मिनिट हात दे अथर्व पाय पाय फक्त तुम्ही डायरेक्ट अरे एवढा पाय वर येतोय. तिकडे थोडं दाबा ठीक आहे खाली खाली थोडं खाली उतर हा हा परत एकदा ट्राय करा उतरणार कसं? हळूहळू मी आहे जमन या थोडं पाय थोडा हा थोडस आणि बस झालं. थांबा, आता हळू थोडा सॅक खाली दे इकडून थोडा हा या अँगलने थोडा थोडं इथं पाय ठेवा एक हात इथं ठेवा असं ठेवा इकडून ठेवा मदत नाही मदतून इकडून हे बरोबर आता दुसरा पाय तिकडे ठेवा हात ठेवा तिथं हा एक हात डायरेक्ट इथं ठेवा पाय अरे येत नाही. पुश त्या पायाने पुश करा नाही हात पाय येत नाही एवढा थांबा. चला. पायाने पुश करा हा 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 आता हातून. इथून नाही, इथून नाही. आला 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 आलता आलता आतून जा काढणं अवघड होतं. नाही हा एवढं जमलं खूप झालं बोलायला पुरुषाला तुमचा वेळ नाही घे थँक्यू व्हेरी मच पण मग अंदाज काय आहे? पाऊस पडेल का एखादी तरी सर नाही आता तरी काही सांगू शकत नाही नाही ना
चलो मजा आ गया यस सर देखा खाऊ गेली सुकसुका ठाक पब्लिक भरपूर काय उतरायला लागला हो आता नाही जेवून निघणार अरे, अजून जेवणार आहे? नाही ना जेवायचं तुम्ही जेवले का सकाळला सकाळपासून नाही जेवणार खाल्लं नाही. नाश्ता केला काय केलं करून गेले होते पोहे घाले फक्त हा. फक्त हा. त्याच्यावर एवढा आहे हा. येणाऱ्याला साईड ठेवेल. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर